अहिल्यानगर केळगाव अकोळनेर येथे आयोजित जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्यासाठी हेलिकॉप्टरनं तुकाराम महाराजांच्या पादुका आणल्या। पादुकांचे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं। अकोळनेर येथे जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन केले आहे। अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा 15 एप्रिल ते 23 एप्रिल आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यासाठी देहू येथून तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरनं आणण्यात आल्या। या पादुकांचं पूजन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, आकाशीनाथ दाते, पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, हरिभक्तपरायण माऊली कदम महाराज, सरपंच प्रतीक शेळके, शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी भीमराज दराडे यांनी दर्शन घेतले। पादुकांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी घरासमोर सडा रांगोळी काढली आणि मिरवणुकीत भाविक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते। अकोळनेरला जणू दुसरे देहूचेच रूप आले होते असं चित्र पाहायला मिळालं। अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेरे गावाला हा सोहळा करण्याचा मान मिळाला। साक्षात तुकोबारायांच्या पादुका या गावात आल्यामुळे पादुकाने भूमी पवित्र झाली असल्याचं सुजय विखे म्हणाले। हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। या सोहळ्याचे आयोजन सरपंच प्रतीक शेळके आणि ग्रामस्थांनी केलंय। हा सोहळा श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यात मिळून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। नगर तालुक्याला हा मान मिळतोय हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे। अकोळनेर गावाला हा मान मिळत असताना या पादुक्याचं स्वागत आपण पाहत असाल। एवढं ऊन, एक तास उशीर झालाय तरी सुद्धा एवढ्या उन्हामध्ये आमच्या माता भगिनी असतील, सर्व वारकरी संप्रदायाचे आपले कार्यकर्ते असतील, वारकरी संप्रदायाचे सर्व बंधू असतील, सगळेच एकत्रितपणे उत्साहामध्ये पादुक्याच्या स्वागतासाठी थांबलेले आहे। आणि मला वाटतं फार मोठा सप्ताह अकोळनेर येथे पार पडेल। सांगतापर्यंत जवळपास 1 लाख लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि गावातील सरपंच, माझे मित्र प्रतीक शेळके हे मुख्य आयोजक आहे। आम्ही पण स्वागत अध्यक्ष म्हणून जे काही आमच्या परीने हातभार लागेल, माननीय कर्डिले साहेब असतील, मतदारसंघाचे आमदार दाते सर असतील, सगळे मिळून हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे ताकद लावू। काँग्रेसने एक आरोप केलेला आहे की 2034 मध्ये भाजपा नवीन संविधान आणणार आहे। काँग्रेसच्या सगळ्या आपला प्रयत्न आहे। सांगत्या सभेला माननीय मुख्यमंत्री महोदय यावेत, माननीय पालकमंत्री महोदय तर येणारच आहेत, पण मुख्यमंत्र्यांना आपण विनंती केलेली आहे। आता त्यांच्या व्यस्त वेळामधून त्यांना कसं शक्य होतं, कारण की प्रचंड कार्यक्रम आहेत। आपण पाहत असाल मागच्या 15-20 दिवसामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्याही होत्या, रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये यात्रा चालू आहेत, प्रत्येक देवीची यात्रा, देवाची यात्रा चालू आहे। तर या सगळ्या व्यस्त वेळामधून त्यांना शक्य झालं। निश्चित अकोळनेर गाव पूर्ण जय्यत तयारीने लागलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्याचा। आणि विशेषतः हा आनंदाचा, उत्साहाचा वातावरण यासाठी पण आहे की अनेक वर्ष स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेली साखळी योजना मार्गी लावलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही साखळी योजना 3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजन करून या सगळ्या अकोळनेर आणि पंचकृषीमधलं गावाला पाणी देण्याचं स्वप्न जे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं होतं ते आज त्यांचाच मुलगा जलसंपदा मंत्री म्हणून पूर्ण करणार आहे। हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अधोरेखित केलं जाईल। आज जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृतकाल म्हणजे 375 वर्षापूर्वी सदेह वैकुंठ गमनाचा हा प्रसंग म्हणून आज देहू येथून जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका आज अकोळनेरमध्ये येत आहे। आणि अकोळनेरमध्ये येऊन हा जो सप्ताह आहे, मला असं वाटतं जगद्गुरू तुकोबारायांचं तत्त्वज्ञान असं आहे, आजच्या पाणी आणि मातीच्या आणि अन्नधान्याच्या सगळ्या समस्या त्यांनी 375 वर्षापूर्वी मांडल्या होत्या। कोण आम्हापुशे शिनवलं भागलो, तुझं विना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारे। मला वाटतं जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्या आणि अभंगाची प्रत्यक्ष कृती जरी आपण यशस्वी झालो, आजच्या सगळ्या पाणी आणि भूक टंचाईच्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।